नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आपल्या या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच TET 2025 किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजे CTET ही कोणतीही परीक्षा असेल तर त्यामध्ये मानसशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे, ज्याला आपण CDP अर्थात चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजेच बाल विकास आणि अध्यापन शास्त्र अशा आशयाने या विषयाला यामध्ये खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे। 30 गुणांचं पेपर 1 ला वेटेज आहे, दुसऱ्या 30 गुणांचं पेपर 2 ला वेटेज आहे। म्हणजे 30 गुण इथे आपल्याला पक्के करायचे असतील तर आपल्याला चांगलं पुस्तक रेफर करणं गरजेचं आहे। बाजारामध्ये उपलब्ध असलेले हजारो पुस्तकं पाहण्यापेक्षा हे अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र फडके प्रकाशन यांचं पुस्तक आपल्यासाठी बेसिक स्टडी म्हणून आपल्याला वापरायचं आहे आणि यामधूनच आपल्या जवळपास सर्व संकल्पना स्पष्ट होणार आहेत आणि पेपरमध्ये जे काही प्रश्न येतील हे आपल्याला सहज सोडवता येतील। आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यामध्ये पहिला टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि तो आहे मानसशास्त्र आणि त्याचे स्वरूप, अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र आणि त्याचे स्वरूप। तर मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वीच एक आश्वासन देऊ इच्छितो की व्हिडिओमध्ये आपल्याला जी माहिती मिळणार आहे ती अगदी तुमच्यासाठी परीक्षेमध्ये कामीच येणार आहे आणि तुम्हाला यातून भरपूर गोष्टी शिकायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया आपण चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण माहितीयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त चांगला स्कोअर निश्चितपणेच करू शकाल। चला तर मग आज सुरू करूया आजच्या आपल्या टॉपिकला। मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज आपण मानसशास्त्राचं स्वरूप शिकणार आहे। तर मानसशास्त्राचं स्वरूप शिकण्याच्या अगोदर आपल्याला या विषयाची सुरुवात कशी झाली, कारण कोणताही विषय हा एकदम डेव्हलप होत नाही, त्याला हळूहळू विकसित व्हावं लागतं। मग सर्वात अगोदर कोणीतरी या विषयाची संकल्पना मांडली असेल आणि ज्याने ही सर्वात आधी संकल्पना मांडलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो, जनक म्हणतो। म्हणजे या विषयाचा कोणीतरी निश्चितच जनक मानला गेलेला आहे। तर मानसशास्त्राचे जनक म्हणून जर क्रेडिट कोणाला जात असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एरिस्टॉटल नावाचे जे व्यक्ती आहेत, एरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक आहे। ही इज अ फादर ऑफ द सायकोलॉजी। मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, इजंट दॅट? तर हा माणूस कुठला होता बघा, हा आहे ग्रीकचा। ग्रीस एक देश आहे ज्याला प्राचीन संस्कृती आहे आणि त्या ग्रीस मधला हा माणूस आहे। ग्रीस मधल्या माणसांनी मानसशास्त्राच्या विषयी जगामध्ये सर्वात अगोदर माहिती दिलेली आहे। त्याने एक पुस्तक लिहिलं मित्रांनो, बघा त्याने कोणतं पुस्तक लिहिलं, डायरेक्टली मानसशास्त्र पुस्तक तर नाही लिहिलं, तर त्याने डी ॲनिमा नावाचं पुस्तक लिहिलं आणि या डी ॲनिमा नावाच्या पुस्तकात त्यांनी आपले विचार मांडले। त्याचे विचार हे कशाच्या संबंधित होते, ते एकदम डेव्हलप संकल्पना नव्हती। त्याने सुरुवातीला आपले विचार काय मांडले की ही शास्त्र आहे बुवा आणि या शास्त्रामध्ये आत्मा हा एक महत्वाचा घटक आहे। आत्मा आहे की नाही, ज्याला आपण सोल म्हणतो। जसं की आपलं बॉडी आहे आणि या बॉडीमध्ये मी तुमच्याशी चर्चा करत आहे, तर मग या शरीरामध्ये आत्मा आहे ना, आणि या आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी यांची संकल्पना होती। ही एकदम सुरुवातीची संकल्पना आहे आणि ही कधी मांडली त्यांनी, तर इथं बघा इयर आहे कधी, 384 ते 322 बिफोर ख्रिश्चन एरा, म्हणजे इसवी सन पूर्व 384 ते इसवी सन पूर्व 322 या काळामध्ये। म्हणजे किती जुना काळ आहे तुम्ही बघा, आलं का लक्षात? या काळामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली। मग आता ग्रीसचा दुसरा माणूस आला, पहा आपल्या इकडे बी असतात ना, एका माणसाने एखादा विचार मांडला की लगेच दुसरा, आमच्याजवळ काय विचार नाही का? दुसरा माणूस बघा, हा पण ग्रीसचा दुसरा माणूस आहे ज्यांचं नाव आहे प्लेटो। पहा आता, जसं की एखाद्या माणसाने एखादा विचार मांडला की दुसरा म्हणतो त्यांनी जे मांडलं त्याच्याशी मी सहमत नाही, कारण मला वाटते ते असं असू शकते। मग आता पहा, एरिस्टॉटल अंकलला, एरिस्टॉटल आता आपण थोडंसं फनी वेने त्याला डिस्कस करणार आहोत, जेणेकरून टॉपिक आपल्या लक्षात राहिले पाहिजे। ओके, एरिस्टॉटल यांनी सांगितलं की ते आत्म्याचं शास्त्र आहे, त्याला आम्ही मानसशास्त्र म्हणणार। मग
प्लेटो नावाचा ग्रीसचाच माणूस आहे, आपण ग्रीसचे लोक पाहून राहिलो. तर प्लेटो नावाचा माणूस आला, त्याने आपलं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे रिपब्लिक. सगळे यातलंच सांगणार आहे पण पद्धती माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्हाला आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि ह्या गोष्टी लक्षात राहायला तुम्हाला निश्चितपणेच मदत होईल. पहा, ग्रीसचे 2 माणसं, पहिला अरिस्टॉटल, त्याला क्रेडिट गेलं जनक म्हटलं. त्यांनी काय सांगितलं, ते आत्म्याचे शास्त्र आहे. कुठं कशामध्ये लिहिलं, डी ॲनिमा. कधी लिहिलं, बिफोर ख्रिश्चन एरा 384 ते 322. एवढं झालं क्लिअर. पुढं ग्रीसचा दुसरा माणूस, त्यांनी पुस्तक लिहिलं रिपब्लिक. रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की व्यक्तीमध्ये भिन्नता असते. आता सगळे माणसं सारख्या रंगाचे नसतात असं द्यायला सांगायचं, पण भाषा पहा ना, व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र. डिफरंट पीपल हॅव डिफरंट ॲटिट्यूड्स, डिफरंट व्ह्यूज. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात, असं त्यांनी रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये मांडलं. हा देखील एक मानसशास्त्राचा अभ्यास विषय होता. सुरुवातीला अशा प्रकारे मानसशास्त्राचा अभ्यास सुरू झालेला आहे. आलं का लक्षात? मग आता ग्रीसमधले लोक जर माहिती मांडायला लागलेले आहेत, तर मग बाकीचेही लोक काही मागे राहणार नाहीत. मग दुसरे कोणते लोक आले? रोमन आहे ना. रोम माहिती आहे ना आपल्याला, देश. त्याच्याबद्दल म्हणतात रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे, अशी म्हण आहे. म्हणजे कोणतंही काम मोठं जर असेल ते एका दिवसात होत नाही, त्याच्यासाठी ही म्हण वापरतात इंग्रजीत, आहे की नाही. या रोमन मधला म्हणजे रोम या देशामधला एक माणूस आहे, पहा, त्याचं नाव आहे क्विंटिलियन. काय नाव आहे? क्विंटिलियन. जसं की आपण गहू मोजतो ना क्विंटलमध्ये, तर ते क्विंटिलियन आहे. मग असं लक्षात ठेवा. नंतरचा आला तत्ववेत्ता. हे सगळे तत्ववेत्ते आहेत, आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण अशा प्रकारे डिस्कस करतोय. पहा, रोमन व्यक्ती म्हणजे रोमन तत्ववेत्ता क्विंटिलियन यांनी काय सांगितलं की जर आपल्याला एखादा माणूस किती छान प्रकारे बोलू शकतो, वक्ता आहे ना, वक्ता जर आपल्याला निवडायचा असेल तर बुद्धी या घटकाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे क्विंटिलियन याने बुद्धी या घटकाला महत्व दिलेलं आहे. म्हणजे बुद्धी हा एक अभ्यासाचा विषय असला पाहिजे. सुरुवातीला आत्म्याचं शास्त्र आहे म्हणणारा अरिस्टॉटल. त्याच्यानंतर प्लेटो आला, तो म्हणतो की डिफरंट पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज, व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता क्विंटिलियन आला रोमचा, ते 2 ग्रीसचे झाले माणसं. आता हा काय म्हणतो की बुद्धीचा अभ्यास करणारे शास्त्र. इथपर्यंत गोष्टी झाल्या. आता या साईडला बघा, मग हळूहळू काय झालेलं आहे, हे ग्रीक शब्द आले. मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी. सायकोलॉजी हा कोणता शब्द आहे? ग्रीक शब्द आहे. हे ग्रीक लोकांनी मांडलेले आहे की नाही. मग त्याच्यातला पहिला जो वर्ड आहे सायको प्लस लॉगस, कारण सायकोलॉजी हा 2 शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. सायको याचा अर्थ आत्मा. आपल्या इकडे सायको म्हणजे सायको आहे की नाही, तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. सायको म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र. शास्त्राला आपण सायन्स पण म्हणतो. आता शास्त्र म्हणजे काय? एखाद्या विषयाचा सविस्तरपणे शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे शास्त्र. एखाद्या विषयाचा सविस्तर आणि सांगोपांग पद्धतीने केलेला अभ्यास आणि पद्धतशीरपणे त्याची केलेली मांडणी याला शास्त्र म्हणतात, आहे की नाही. जसं संगीत, त्याचा अभ्यास असा काही बी केला तरी चालते का? आजकाल पॉप वगैरे काय ते नवीन व्हर्जन येत असतात पहा मित्रांनो, रॅप वगैरे, तर त्यात शास्त्रीय संगीत आहे का? नाही. शास्त्रीय संगीताला त्याची एक प्रॉपर बैठक आहे, सिस्टीम आहे. तसं शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास आणि पद्धतशीरपणे केलेली मांडणी म्हणजे शास्त्र. इथे आत्मा या विषयाचा पद्धतशीरपणे अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो त्याला काय म्हणायचं? आत्म्याचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. ही सुरुवातीची संकल्पना. पण मग आता काय अडचणी आल्या की का मग आत्मा म्हणता तुम्ही, मग आत्मा असते तरी कुठे एक्झॅक्टली, है ना, वेअर डज इट लिव्ह? कोणी पाहिलाय का आत्मा, है ना, असे अनेक प्रश्न पहा. मग आत्मा ठीक आहे, आत्मशास्त्र म्हणताना मग ही आपली बॉडी आहे, ह्याच्यात आपला हार्ट आहे, इकडे लंग्स आहेत, इकडे इंटेस्टाईन आहे, सगळं दाखवू शकतो. तुम्ही आत्मा दाखवू शकता का? कुठे आहे आत्मा? आलं ना ऑब्जेक्शन बा. एवढा अभ्यास त्या लोकांनी केला पण पुढच्या लोकांनी घेतलं ऑब्जेक्शन. आत्मा कुठे आहे? कोणास ठाऊक नाही. मग आत्म्याचं स्वरूप, हाऊ कॅन यू से दॅट? आज जी गोष्ट दिसतच नाही मग त्याचं स्वरूप तुम्ही कसं काय सांगणार? मी तर चॅप्टर चालू केला,
मानसशास्त्राचे स्वरूप. मग आता आत्माचे स्वरूप कोण सांगणार? इजंट दॅट? आपल्या हिंदू धर्मामध्ये पण या विषयावर अनेक विषयावर अभ्यास झालेला आहे की नाही? अनेक धर्मांमध्ये त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे. तर हा अभ्यास पण मानसशास्त्राचा भाग आहे का? निश्चितच. कारण माणसाच्या है ना स्वभावाचा, मनाचा अभ्यास त्याच्यामध्ये, म्हणून ते पण मानसशास्त्राचे भाग आहेत. पण आपण इथे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करूया. मग आत्मा कुठे आहे? सांगता येत नाही. त्याचं स्वरूप कसं आहे? सांगता येत नाही. आत्मा अमर आहे का? अशा पद्धतीने डिस्कशन ज्या ठिकाणी व्हायला लागलं ते एक मानसशास्त्र. सुरुवातीचं हे जे ग्रीस लोकांनी मांडलं ते. मग काय डेफिनेशन झाली? आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ सोल, अशी त्याची व्याख्या झाली. मग मानसशास्त्र काय? आत्म्याचे शास्त्र. ही संकल्पना या अंकलनी मांडली, जे की आपले फादर आहेत, म्हणजे त्या याचे मानसशास्त्राचे फादर अरिस्टॉटल. इथपर्यंत झालं. मग पुढे आला एक नवीन शब्द. आता आत्मा शब्दाने काय होऊ लागलं की बऱ्याचशा लोकांना तो खटकू लागला. किंवा तुम्ही आत्मा म्हणता, मग आत्मा कुठे आहे? मग हे विचारवंत लोकांनी काय केलं, पुढच्या विचारवंतांनी शब्द बदलला. जाऊ द्या, आपल्या पूर्वजांनी सांगितलं बा हे ग्रीकवाले रोमनवाले म्हणू देत याला आत्मा, आपण म्हणू मन. मन शब्द आला. नण 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 असे गीत आहेत की नाही मनाच्या याच्यावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातले ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. तर हे जे आहे ना, ही संत बहिणाबाईंची कविता आहे. मग यांनी देखील मनाची व्याख्या अशी केलेली आहे पहा. संत बहिणाबाईंनी काय म्हटलं, मन हे असं एखाद्या उभ्या पिकातल्या ढोरासारखं आहे पहा. त्याला किती हाकला तुम्ही, ते जाते का? त्या पिकाकडेच येते, आहे की नाही? वारंवार पिकाकडे येते. म्हणजे मनाची कल्पना पहा. कसा अभ्यास केला संत बहिणाबाई चौधरी यांची ही कविता आहे. किती शांतपणे, किती पद्धतशीरपणे त्यांनी अभ्यास केलेला आहे. मग आपल्या इकडे जर मनाला ढोराशी उपमा दिलेली आहे, ठीक आहे. मग हे मन, ही कन्सेप्ट बी किती दिवस आणि किती काळ टिकली असेल ह्याच्यावरून आपण पाहू शकतो की पहा, जर मग त्या काळात आपले मराठी किंवा महाराष्ट्रीयन लोक जर असते तर का मग मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही जर व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे, काय आहे? मन शब्द आला आणि मग त्या आत्म्याचं गोड थोडंसं कमी झालं. पण तरी पण मन कुठं आहे? मानवी शरीरात मन आहे का कुठं एक्झॅक्टली? त्याची जागा कोणाला माहिती का? हे निश्चित माहित नाहीये. पण तरी देखील त्याची एक डेफिनेशन झाली की सायन्स ऑफ माइंड. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड. मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, अशी व्याख्या कोणी मांडली? नंतर हे मॅकडुगल आले पहा. कोण आलेले आहेत? मॅकडुगल. मॅकडुगल यांनी काय व्याख्या दिली की मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र. पहा आता, पहिले मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. मग त्यांनी मॅकडुगलनी आणखीन एक नवीन शब्द आणला पहा. यांनी कोणता शब्द आणला की अनुभव मिश्रित, की त्याच्यामध्ये आपले काही ना काही अनुभव मिक्स झालेले असावेत, आहे की नाही? आणि त्या अनुभव मिश्रित आणि त्याचा वर्णनात्मक अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो. कारण माणूस म्हटला की त्याचे अनुभव त्याच्यासोबत येतात आणि त्या अनुभवांचं वर्णन करून जिथे स्टडी केला जातो की वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या अनुभवांचा अभ्यास करून जिथे पद्धतशीरपणे त्याचा अभ्यास केला जातो ते मानसशास्त्र. म्हणजे मानवी मनाचा अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक केला गेलेला अभ्यास म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली? मॅकडुगल, है ना? तर मॅकडुगल यांनी ती व्याख्या केलेली आहे. मग हळूहळू आता ग्रीक लोकांनी अभ्यास केला, रोमन लोकांनी अभ्यास केला. मधातच मी बहिणाबाईंची कविता म्हटली. आपल्या महाराष्ट्रातही अभ्यास झालेला आहे. मला थोडंसं दाखवायचं होतं की त्याच्यावरही आपल्या इकडे चिंतन झालेलं आहे. पण हे आपल्या सहज डिस्कशनसाठी विषय आहेत. अभ्यास करताना थोडासा चेंज आपल्याला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी मध्ये थोडीशी बहिणाबाईंची कविता घेतली आणि तिथेही त्यांनी मनाची तुलना ढोराशी केलेली आहे. मग आपण असा विनोद करू शकतो का किंवा ढोराचा म्हणजे मनाला ढोराची उपमा दिलेली आहे, त्यामुळे त्या ढोराचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग हळूहळू
हे जे मन ही संकल्पना आहे ही पण डिलीट करण्याची गरज आली, कारण मन एक्झॅक्टली कुठे हे कोणाला सांगता नाही आलं. मग मनासोबत अनुभव आणि अनुभवाचं वर्णन ह्या गोष्टी ऍड होत गेल्या. काही गोष्टी खटकल्या तर क्षमा करा, आपला उद्देश गोष्टी समजून घेणे आहे. थोडंसं अशा पद्धतीने घेतलं तर काही गोष्टी लक्षात राहतील असं मला वाटते, म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगताय. आता जसं की आपण बघा, ग्रीक लोकांनी अभ्यास केला, रोमन लोकांनी अभ्यास केला, मग आता हे जे जर्मनीचे लोक आहेत ते पण मागे राहणार आहेत का? नाही. जर्मनीमध्ये प्रयोग चालू झाले. पहा, प्रायोगिक पद्धतीच्या आधाराने तिथे स्टडी चालू झालेला आहे. यू कॅन सी दॅट 1869 मध्ये जर्मनीमध्ये लाइप्झिग नावाची जी प्रयोगशाळा आहे तिथे प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून मानसशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. हो, बघा इथे विल्यम उंट नावाचा जो तत्ववेत्ता आहे त्यांनी काय सांगितलं की मानसशास्त्र म्हणजे मनाची बोधावस्था याचा अभ्यास करणारे शास्त्र. म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, त्याच्यानंतर मनासोबत अनुभव मिश्रित वर्णन यांचा अभ्यास, त्याच्या पुढे आता विल्यम उंट यांनी प्रायोगिक पद्धतीचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मानवी मनाची जी बोधावस्था आहे त्या बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र. पाहता, बोध होणे, मी जर तुम्हाला बोलत आहे यापासून तुम्हाला काही बोध झाला म्हणजे काहीतरी जाणीव झाली तर त्या जाणीवेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. बरोबर आहे की नाही? तर ही हळूहळू त्याच्या व्याख्येमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, व्याख्या विकसित होत गेली, असं त्याचं स्वरूप बनत गेलं. आज जे मानसशास्त्राचं स्वरूप आहे ते एकदम अचानक आलेलं आहे का? नाही. तर हे असं स्टेप बाय स्टेप ते डेव्हलप झालेलं आहे. विल्यम वुंट काय म्हणतात? मनाची बोधावस्था. राहील ना लक्ष? मनाची बोधावस्था याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग आता तरी बी ऑब्जेक्शन घेणारे लोक आहेतच आपल्याकडे, कमी नसते. आपण कोणतेही काम चालू करा, ऑब्जेक्शन येतेच. पण याच्यावरही बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. त्यांना वाटत आहे नाही यार, समथिंग इज मिसिंग, कुछ तो भी अधुरा है. अधुरी वाटायला लागली. काय तुम्ही म्हणता मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र इनकम्प्लीट आहे. त्यांना आक्षेप घ्या वाटला, त्यांनी आक्षेप घेतला. नो, दॅट इज नॉट ओनली द स्टडी ऑफ बोधावस्था. तो मग काय आहे तर पहा, फ्राईड नावाचा मानसशास्त्रज्ञ आला. फ्राईड, सिगमंड फ्राईड किंवा नुसतं फ्राईड म्हणू शकता. यांनी त्या व्याख्येला अजून थोडस वाढवलं आहे की नाही? म्हणजे किती लोक डेव्हलप है ना, स्टेप बाय स्टेप त्याला डेव्हलप करत गेले. फ्राईड आले. फ्राईड म्हणतात मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक. अरे बाप, एक शब्द आणला आपण, भावनिक क्रेडिट घेतला ना. काय? मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अबोधात्मक हे मिसिंग होतं. अरे बाप, तुम्ही पिरियोडिक टेबलचा स्टडी केला असेल ना, त्यामध्ये कसं पिरियोडिक टेबल एकदम डेव्हलप थोडी झाला. अनेक शास्त्रज्ञ त्याच्या मागून आले, स्टेप बाय स्टेप त्यांनी नॉलेज दिलं आणि तो आज आपल्याला जसा दिसतो तसा पिरियोडिक टेबल आहे की नाही. मेंडेलिव्हची आधुनिक आवर्त सारणी विज्ञानमध्ये आहे, तुम्ही तिकडे शिकू शकता. बघा आता फ्राईड यांनी काय म्हटलं की मानवी मनाचा बोधात्मक आणि अबोधात्मक अशा दोनही जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र. पहा ना, काही जाणीवा आपल्याला बोध स्वरूपात होतात आणि कधी कधी बोध होत नाही, पण है ना त्याच्या आपल्या जीवनावर परिणाम झालेला असते. म्हणून बोधात्मक आणि अबोधात्मक दोन्ही स्वरूपाच्या जाणीवांचा अभ्यास जिथं असतो ते मानसशास्त्र. अशी व्याख्या कोणी केली? फ्राईड यांनी केली. मित्रांनो, तुमचे इथे 15 मिनिटं जवळपास मी घेतले, पण या 15 मिनिटात तुमचे 5 शास्त्रज्ञ, 5 देश, त्याच्यानंतर त्यांनी कोणती पुस्तके लिहिली आहे की नाही, कोणतं वर्ष आहे, या सगळ्या गोष्टींचा इथे व्यवस्थित अभ्यास झालेला आहे. आणखी इथून पुढेही बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर बघा काय झालेलं आहे आपलं. आता इथपर्यंत आपण बघितलं की हा जो फ्राईड होता, फ्राईडने असं लक्षात आणून दिलं की मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अबोधात्मक अशा दोन्ही जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मग हळूहळू मानसशास्त्राची व्याप्ती आणखी वाढायला लागली. कशी? आता एवढ्या सगळ्यात अमेरिका मागे राहील का? आज तर सुपर पॉवर आहे अमेरिका. अमेरिकाही पुढे आली. अमेरिकाने काय सांगितलं? नो, वी आर नॉट ऍग्री विथ दिस डेफिनेशन. अमेरिका आली आता.
तुम्हाला तर माहिती आहे, अमेरिकेची एंट्री झाली म्हणजे सगळं राजकारण चेंज होते. इथे अमेरिकेचा एक माणूस आला, शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, जो आहे वॅटसन. काय नाव आहे त्याचं? वॅटसन. आणि हा कोण आहे? वर्तनवादी मानसशास्त्र आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षातच आलं, बिहेवियर. यांनी बिहेवियरला इम्पॉर्टन्स दिले. आतापर्यंत पहा, ही सुरुवात आहे आत्म्यापासून तर मनापर्यंत, मनापासून बोधावस्था, बोधापासून बोधावस्था प्लस अबोधावस्था, त्याच्या जाणीवेचा अभ्यास. आता अमेरिकेतले जे शास्त्रज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ, ते म्हणतात की बा याच्याही पुढे जा, चला, वर्तन इज इम्पॉर्टंट, बिहेवियर इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हा वर्तनवादी मानसशास्त्र आहे वॅटसन. बाकीची वॅट लावली त्यांनी. कशी लावली बघा, यांनी बोधावस्था जुगारली, फिट फेकून दिली तिकडे, बोधा गिधा कुछ नाही होता असं ते म्हणाले. त्यांनी काय केलंय, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र. मीन्स सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ स्टडिंग ह्युमन बिहेवियर. आहे की नाही? मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी संकल्पना वॅटसननी मांडली. पहा, आता अमेरिकेसहित है ना भरपूर देश झाले. ग्रीकचे 2 जण, रोमनचा एक घेतला, जर्मनीचा एक घेतला, है ना. त्याच्यानंतर फ्राईड आला आणि अमेरिकेचा वॅटसन, वर्तनवादी. बिहेवियर, खरोखर मानसशास्त्रामध्ये वर्तन हे महत्वाचंच आहे. आपण मजाकच्या पद्धतीने घेतलं, पण हे महत्वाचंच आहे. वर्तन हे महत्वाचं आहे. मग आता ही जाणीव एकदम थोडी झालेली आहे, याला कित्येक वर्ष गेलेले आहेत. हे आपण इसवी सन पूर्वपासून घेतलं आणि 21वे शतक हे मानसशास्त्राचं शतक आहे. आलं का लक्षात? मग आता इथून पुढे व्याख्यात काय बदल झाले पहा. मन नावाचा मानसशास्त्रज्ञ आला. मन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने त्यात मानसशास्त्र हे अनुभव आणि वर्तनाचे शास्त्र आहे असं ठरवलं. आता वॅटसन गेला, त्याच्यानंतर मन नावाचा माणूस म्हणजे शास्त्रज्ञ आला. मन नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की अनुभव आणि वर्तन, अनुभव बघा आणि वर्तन म्हणजे पहा, मन नावाच्या शास्त्रज्ञाने या वॅटसनच्या पुढे एक पाऊल टाकलं आणि त्यांनी सांगितलं की अनुभव आणि वर्तन म्हणजे वर्तनाबरोबर अनुभव देखील महत्वाचे असतात. हे कोण सांगते? हा मन नावाचा शास्त्रज्ञ सांगते. मग त्यांची व्याख्या काय आहे की मानसशास्त्र हे मानवी अनुभव आणि त्या अनुभवांचा वापर करून तो कशा प्रकारे वर्तन करतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा प्रकारे याची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. मग आता पुढे काय झालं, वरील व्याख्या समाधानकारक असल्या तरी त्यात प्राणी वर्तनाचा समावेश नाही. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, खूप मजेदार आहे मानसशास्त्र. थोडा व्हिडिओ मोठा जरी झाला तरी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सुरुवातीला सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत. पहा ना, आता वॅटसन आला, बोधावस्था शुट जुगारून टाकली. मग आपला मन आला, मन है ना, ते मनावर आधी मधात थोडस गाणं घेतलं होतं आपण, मानवी अनुभव आणि वर्तन, एक्सपिरियन्स अँड बिहेवियर. पहा ना, अनुभवाने माणूस शहाणा होतो म्हणतो की नाही, हे मन नावाचे शास्त्रज्ञ असे सांगतात. अनुभव आहे त्याच्यातून वर्तनात सुधारणा होते, बरोबर आहे की नाही, यालाच मानसशास्त्र म्हणायचं. पण मग याच्यात प्राण्याचा हे नाही, समावेश नाही. प्राण्याचा कोणी इन्व्हॉल्वमेंटच नाही केला, कारण प्राणी बी आहेत, प्राण्यांनाही मन आहे, प्राण्यांनाही भावना आहेत, प्राण्यांचंही वर्तन असते ना. आपण उगीच नाही पाहिले ते, स्किनर नाही पाहिला आहे की नाही, स्किनर पाहिला नाही का. त्याच्यानंतर पॅवलॉव, त्यांचा अभिजात अभिसंधान, ते कुत्र्यावर केलेले प्रयोग, कोणी कबुतरावर केले, कोणी चिंपांजीवर केले, सगळं घेणार आहे आपण, स्टेप बाय स्टेप सगळं लर्न करून घेणार आहे. तुमचा अशाच पद्धतीने व्हिडिओ घेणार आहे. जर तुम्हाला हे उपक्रम आवडेल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला टीचिंग किंवा माहिती सांगितलेलं आवडत असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून हे अपडेट तुम्हाला मिळत जातील. पुढचं प्राण्याचा इन्व्हॉल्वमेंट राहिला आता बघा. मग आता ह्या व्याख्या समाधानकारक असल्या तरी याच्यामध्ये प्राण्यांचा समावेश नाही. मग मॉर्गन आणि किंग आणि रॉबिन्स या मानसशास्त्रज्ञांनी थोडीशी व्याख्या बदलली. कोण कोण? मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स. इथे लिहायची गरज नाहीये ना, ऐकून घ्या. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी मानसशास्त्राची व्याख्या बदलली आणि काय म्हटलं त्यांनी की मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. आता लिहूनच घ्या तुम्ही बघा. मॉर्गन,
किंग आणि रॉबिन्स यांनी काय म्हटलं, मानव म्हणजे मनुष्य आणि इतर प्राणी आहे की नाही, कारण इतर प्राण्यांचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून मानव आणि इतर प्राणी यांच्या वर्तनाचं जे शास्त्र आहे, वर्तनाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते मानसशास्त्र. पहा, आत्म्यापासून सुरुवात झाली, मनापर्यंत आलो, मग बोधावस्था, अबोधावस्था, त्याची जाणीव, त्याच्या जाणीवेनंतर त्या जाणीवेचा अभ्यास केलेला बोधावस्थेला वॅटसननी झुगारून टाकलं अमेरिकेच्या. मग त्यांनी काय सांगितलं की बा मानवी वर्तनाचा अभ्यास, ह्युमन बिहेवियर. मग आता कोणाला ह्युमन बिहेवियरची व्याख्या अपुरी वाटायला लागली, मन आला. मन म्हणते त्याच्यामध्ये अनुभव पण महत्वाचा आहे, अनुभव मिश्रित बिहेवियर असेल तर ते मानसशास्त्र. मग अजून पुढे चालून कोणी सांगितलं की बा तुम्ही याच्यात प्राण्याचा उल्लेखच नाही केला. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी प्राण्यांचा उल्लेख केला. म्हणाले की बा काय, मानव आणि इतर प्राणी यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे की नाही. सिंपल. आता बघा पुढे पुढे अजून एक वूडवर्थ नावाचा मानसशास्त्रज्ञ आला. आता मी थोडस इथे पुसावं लागेल आपल्याला. वूडवर्थ नावाचा मानसशास्त्रज्ञ आला आणि त्यांनी एक सूत्र मांडलं जे की तुम्हाला माहितच आहे. कोणतं सूत्र आहे पहा, इथे लिहितो मी. वूडवर्थ आहे की नाही, ते एक ऍड व्हायची होती रेडिओवर. काय झालं, बाळ रडत होतं, वूडवर ग्राईप वॉटर पाजायला सांग त्याला. असं वूडवर, त्या ग्राईप वॉटर मधला आपण एक शब्द वूडवर्थ टाकायचा त्याच्यात आणि लक्षात ठेवायचं, जणू की ते ना लहान मुलांना पाजायचं औषध आहे. वूडवर्थ. वूडवर्थ काय म्हणतो, यांनी सूत्र मांडलं, B=SOR. सिंपल आहे बघा कसं. B स्टँड फॉर बिहेवियर, म्हणजे वर्तन. बिहेवियर म्हणजे काय, वर्तन. म्हणजे वर्तन कसं घडते याच्याबद्दल वूडवर्थ आपल्याला माहिती सांगतात. कोणतेही वर्तन ऑटोमॅटिक नसते घडत, आहे की नाही. तर ते बिहेवियर घडण्याच्या मागे काय असते, एस म्हणजे स्टिम्युलस. एस स्टँड फॉर STIMULUS, स्टिम्युलस. स्टिम्युलक म्हणजे उद्दीपक. काय आहे, उद्दीपक. म्हणजे कोणतेही लक्ष जाण्यासाठी थोडस काही गोष्टी घडतात. समजा आपण अभ्यास करून राहिलो आणि कोणीतरी गेलं बा तिकडून, आपलं सगळ्यांचं लक्ष जाते, लक्ष जातेच की नाही, ते उद्दीपक असते. साईडनं जे जाते की नाही, मग शिक्षक शिकवत जरी असले साईडला लक्ष जाते, ते उद्दीपक आहे की नाही. उद्दीपक म्हणजे, आणि त्याच्यानंतर आहे ओ म्हणजे ऑर्गॅनिझम. बघा, ORGANISM, ऑर्गॅनिझम. याचा अर्थ काय, त्याचा अर्थ आहे म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, आहे की नाही. पहा ना, आता काहीतरी गोष्ट घडते, मग तो जीव त्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि लक्ष दिलं की तो काही ना काही रिस्पॉन्स देतो. समजा कोणीतरी तिकडून गेलं, मग रिस्पॉन्स काय, नमस्कार, हाय किंवा जे काही असेल, मग हा काय झाला, रिस्पॉन्स झाला. आता मानसशास्त्रज्ञांनी अशा पद्धतीने नाही सांगितलं आणि कृपया आपण देखील याला काही असं वेगळं समजून घेऊ नका. पण हे समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी थोडेसे विनोद या ठिकाणी करत आहोत. आर म्हणजे रिस्पॉन्स. आर म्हणजे रिस्पॉन्स. रिस्पॉन्स म्हणजेच काय की त्याला काहीतरी प्रतिक्रिया येणे. रिस्पॉन्स याचा अर्थ काय, प्रतिक्रिया. तर हे जे सूत्र आहे B=SOR, बिहेवियर = स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स. म्हणजे वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया. हे सूत्र त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांवर प्रयोग करून मांडलेले आहेत. वूडवर्थ यांनी हे सूत्र मांडलेलं आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मानसशास्त्र या विषयाचं स्वरूप समजून घेत असताना त्याच्या विविध शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या व्याख्या यांचा अभ्यास केलेला आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, याच्यावर व्याख्यांवर एक ना एक प्रश्न 100% असणारच आहे. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत की मन यांनी मानसशास्त्राची कशा प्रकारे व्याख्या केली. वूडवर्थचं हे जे सूत्र आहे ना, हे खूप वेळा विचारलेलं आहे. B=SWOR, बिहेवियर
स्टिम्युलस ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स, सरळ सरळ असंही सांगता आलं असतं, पण एकदा व्हिडिओ पहा, तुमचे 10-20 मिनिटं एक्स्ट्रा जाऊ द्या, पण हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षातच राहील याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि तुम्ही देखील जर तुम्हाला पटलं असेल, समजलं असेल, लक्षात राहिलं असेल तर कमेंट्स भरभरून करा. व्हिडिओ आवडला तरी करा, नाही आवडला तरी करा, आणि मला काही जर शिकवताना सांगताना चुका झाल्या असतील तर त्याही कमेंट करा, जेणेकरून मी त्या सुधारेल. आणि जर आवडला असेल तर भरभरून लाईक करा. 100, 200, 300 तरी कमीत कमी लाईक याच्यावर तुम्हाला करायचे आहेत, अशी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा माझी अशी अपेक्षा आहे. तर जेणेकरून मला असे व्हिडिओज तुमच्या समोर मांडायला प्रेरणा मिळेल. आता हा माझा या मानसशास्त्राच्या स्वरूप आणि व्याप्ती याच्यावरील पहिला व्हिडिओ झाला. असे अनेक व्हिडिओ येतील. हळूहळू मी व्हिडिओची जी ड्युरेशन आहे म्हणजे टाइम आहे तो कमी देखील करून तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि पुढील व्हिडिओ आपला पुढच्या टॉपिकवर असणार आहे. बघा, याच्यामध्ये मानसशास्त्राच्या डिफरंट ब्रँचेस, अनेक वेगवेगळ्या शाखा आहेत. आता हे काही एकदम मी लाईन टू लाईन नाही घेणार आहे, पण सगळं पुस्तक तुम्हाला मी हवं तर समजावून सांगणार आहे, जेणेकरून अनेक संकल्पना याच्यात, जसं की शिक्षकाचं काय आहे, वर्तणूक कशी असली पाहिजे, शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, त्याच्यावरही खूप सारे प्रश्न येतात. कारण आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्याला येणारे प्रश्न कसे असतील हे सगळं मी शिकवताना सांगत आहे. म्हणून व्हिडिओचं ड्युरेशन वाढत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचाच आहे. थोडा वेळ तुमचा घेतला असेल, पण तुम्हाला यातून नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल ही अपेक्षा करतो. आणि आजचा व्हिडिओ येथेच थांबवतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकवर माहिती घेणार आहोत. चला तर भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.